वाले कटिंग कशी करता? अशी लेवल सपाट करता. हां तर ती त्यांना सोपी जाते म्हणून सपाट करतात ते. हां तशी करायला नाही पाहिजे. म्हणजे वय महत्त्वाचं आहे की त्याचा विस्तार महत्त्वाचा आहे? विस्तार आणि मॅच्युरिटी, बरोबर आहे की नाही? हां त्याला गर्भधारण करण्याचं जर शरीर तयार झालं त्याचं, हां ते करू शकतं. हां परंतु त्या पिरियड जो पिरियड असतो, हा पिरियड तुम्ही किती कालावधीमध्ये पूर्ण करता हां याच्यावर अवलंबून आहे. काय वाटतं तुम्हाला? हां तुमचं याच्यापूर्वी पण पीक असेल नाही त्या संत्र्याचं? हो होत मग ते किती वर्षाचं होतं? 30 वर्षाचं होतं. 30 वर्षाचं होतं. आता तुमच्या परिसरामध्ये 30 वर्षाची किती बाग आहे? संपत आले जवळपास. बरोबर आहे ना? आणि इथून पुढच्या लावलेल्या बागात 30 वर्ष जगतील असं कोण मला छाती ठोकपणे सांगू शकतो? तर हा डेट काय याचा? हां पक्का आहे. हा डेट बघा. आता मी फळ धरलं ना की फांदी आलो होतो. हां फळ धरलंय ना, हां मग ही काही जादू आहे का? लोकांचा माल टिकायला तयार नाही, लागलाच नाही काहींचा. तर यावर्षी भरपूर बागा खाली आहे एकदम. खरी कमी आहे. आणि यांच्या सोबतच्या ज्या बागा होत्या हां फक्त यांचीच बागेवर माल आहे. काही लोकांना असं वाटतं की माझी बाग ह्या वर्षी चांगली आली म्हणजे मी हुशार. नाही, तुमची बाग जर सलग 5 वर्ष चांगली आली तर तुम्ही हुशार. तुम्ही जर 1 वर्ष 2 वर्ष बाग चांगली आणली असेल तर तिसऱ्या वर्षी का फेल होते तुमची? मग 7 वर्षामध्ये येईल आतापर्यंत 3 वेळा माल यायला पाहिजे होता. 4 वर्षानंतर माल सुरू होतो. हां बरोबर आहे. हां मग 3 वेळा जर माल यायला पाहिजे होता, 3 वेळा माल यायला आला का? आता हे तरुण पोरांना जर म्हटलो एका झाडावर 500-600 किलो माल निघत होता, तर तुम्ही काय म्हणाल? फेकायचं बंद करा. हे मला नका सांगू, जुन्या म्हाताऱ्यांना सांगा. ते म्हणता असं, मी नाही म्हणते असं, पण माझ्याकडे जे पिकतंय ते मी तुम्हाला दाखवतो. जे माणूस खातो तेच आपण झाडाला खाऊ घालतो. की तुम्ही मातीला ते द्या, झाडांना ते द्या जे तुम्हाला पण चांगले आहे. की पूर्वी पार आपण फवारे मारत आलोय, मारत आलोय, त्याच्यामुळे आपल्याला एवढंच माहिती आहे की फवारे मारावे लागतात. पण का मारायचे आणि कोणते मारायचे हे कोणी शिकवले नाही. मग रोगावर काम करायचं की पोषणावर करायचं? हा निसर्गामध्ये फार जादू आहे. तुम्ही निसर्गावर भरोसा ठेवा, झाडांवर भरोसा ठेवा. कुठल्या कंपनीवर, कुठल्या मार्गदर्शकावर भरोसा ठेवले की त्याचा स्वार्थ कधी ना कधी तुम्हाला नुकसान करेल. म्हणून तुम्ही जे परिणाम बघा, तुम्ही काही दिलं ना झाडाला, झाडाकडे बघा. बरं, बेसल डोसचा खर्च केमिकलपेक्षा कमी आहे का जास्त आहे? तुम्हाला विचारतो मी. कमी येतं ना. कमी आहे. हां बरोबर आहे. परंतु रोग आहे, रोग आहे. रोग आहे. बस फरक आहे. आणि रिझल्ट पण तुम्ही बँकेत 1 लाख रुपये टाकले तर डबल व्हायला किती महिने वर्ष लागता? किती लागता? 7 वर्ष 7 10 वर्ष मिनिमम. खाजगी जर गेले पण संस्थेत तर 7 वर्ष लागतात. 7 वर्ष लागतात. बरोबर आहे की नाही? इथे तुम्ही 500 रुपये 50 रुपये म्हटलं ना तुम्हाला 500 रुपये, तर 500 रुपये जर तुम्ही टाकले तर 12 महिन्यामध्ये त्या 500 रुपयाचे किती होणार? कमीत कमी 2,500 रुपये होणार. मग शेती तोट्याची काय आहे? आपल्या मातीचा वास घ्या. घरी जा तुमची माती अशी माती उचला आणि तिचा वास घ्या. पहिल्या पावसासारखा जर वास आला, आता ज्यांना पहिल्या पावसाचा वास येत नाही त्यांचं काय करायचं? तुमच्या झाडामध्ये डिंक्या काय होतो? तर या झाडावरती डिंक्या होण्याचं कारण कचरा आहे. मग तुम्हाला हा कचरा कुठे आहे? नाही, तुम्ही आता इथून पुढचं हे लक्षात ठेवायचं, केमिकलचं जे बजेट आहे हे तुम्हाला कधी उजरू देणार नाही. ते उधार हे ट्रॅप आहे. तुमच्यावर फेकलेलं काय आहे? जाळ आहे. म्हणून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल, 6 महिन्यामध्ये 5 पट होता, गॅरंटी. शेती पण करायला पाहिजे, पण ती त्या पद्धतीने करायला पाहिजे. आज तुम्ही ज्यावेळेस टेम्परेचर फ्लक्च्युएशन होतं ना, तुम्ही जे महिने सांगितले, कोणते सांगितले? 14, 18, 12.
चौथा, आठवा, 12वा. चौथा महिना म्हणजे खत तुम्ही समजा एवढ्या जागेत टाकलं, बरोबर आहे. झाडाच्या मुळे त्याला काय करणार आहे, ओढून घेणार आहे. पण झाडाच्या मुळात चहू बाजूनी आहे. खत मात्र एवढंच टाकलं तुम्ही. आम्ही या झाडाचे पालक आहोत, मालक नाही. आज मला सांगा, झाड आम्हाला पोचतंय का, आम्ही त्याला पोचतोय आता. आणि जमीन पहिले फाकत होती हा. अशी, आता नरम आली, पहिले नरम कडक आली. होती, बरोबर आहे. नरम आली. चांगले जबरदस्त बट झालाय. याच्या अगोदर म्हणजे असं वाटत नव्हतं का मला काय एवढी फूट नव्हती निघाल, बरोबर बरोबर. एवढी चौडी पत्ती निघाल बगीच्याला. याच्या अगोदर माझा मोठाही बगीचा होता, मी पाहिलेला आहे, पण मला शिक्षणच मिळालं नाही. हे तुम्ही आता रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढण्यात तयारीला लागा. खूप जणांचं वापरलं आम्ही, हा, खूप जणांचं, पण अजून रिझल्ट भेटला नाही. बरोबर समोरचा जे करायचं आहे आपल्याला, त्याच्यात पण कन्फ्युज करून टाकतात लोक. बरोबर आहे. त्याच्यानं आम्ही काही इतका फोर्स घेत नाही बरोबर. येऊन. हा हा हा. हे करायचंय ते करतो. जो जीते हैं खुद के लिए वो कभी जीते ही नहीं, जो जीते हैं खुद के लिए वो कभी जीते ही नहीं, और जो जीते हैं दूसरों के लिए वो कभी मरते ही नहीं, क्या बात. वो कभी मरते ही नहीं. नमस्कार. सर्वजण म्हणजे संत्रा शेतीच करता की वेगळी काही फळबाग आहे तुमच्याकडे? म्हणजे बाई भुसार पण करताय, सोयाबीन, अजून कपास पण आहे, हरभरा आहे. ओके. विशेष जास्त करून कपास, तूर आणि सोयाबीन आणि फळबागांमध्ये संत्रा, मोसंबी. मोसंबी आहे का संत्र्याचे फक्त इकडे? संत्रा जास्त आहे इकडे. ओके. याला तुम्ही पाणी कधी फोडलंय? याला आम्ही 7 जानेवारीला पाणी चालू केलं. 7 जानेवारी. हा. त्याच्या अगोदर किती महिने रेस्ट दिली तुम्ही? 2 महिने. 2 महिने. आणि बेसल डोस काही टाकला मग? आणि जानेवारीच्या अगोदर म्हणजे पाणी पाणी सोडायच्या अगोदर, पाणी सोडायच्या म्हणजे अगोदर. जवळपास आमचा बेसोल डोस टाकला आम्ही 1 तारखेपासून चालू केली आम्ही. 1 तारखेपासून. हां. अच्छा. मग त्यावेळेस माल होता झाडावर? नव्हता त्यावेळेस माल नसतो ना. माल उतरल्यानंतर तुम्ही केलं चालू? सर्व आमचा माल 25, 26, 28 ऑक्टोबरला खाली झाला बगीचा. अच्छा. मध्ये एवढा गॅप होता? हा. बरं. म्हणजे काही बेवड नव्हता शिल्लक काहीच? नाही. मध्ये मध्ये आडमध्ये नव्हता ना शिल्लक काहीच? नाही संत्रा एकट्ठेच तोडून गेला ना पूर्ण. अच्छा. छाटणी कधी केली तुम्ही याची? छाटी कटिंग काय हां. ही कटिंग केली आम्ही डिसेंबरच्या एंडिंगला ते जानेवारीच्या 5 तारखेपर्यंत आमची कटिंग सोबत सर्वच चालू होतं. बरं. हां. साधारणतः तुम्ही किती वर्षातून कटिंग करता का एकदाच करता फक्त? फक्त कटिंग वरची जे कटिंग आहे ते पहिल्याच वर्षी केली आहे. याच्या अगोदर 3 वर्षाच्या अगोदर केली होती आम्ही कटिंग. बरं. अच्छा. लहान असताना झालं. सपाट कटिंग का करता तुम्ही लोक अशी, असा गुच्छ तयार करता? आता ते कटिंग आम्ही स्वतःने करत ना. सगळेच मजूर असेच करतात सगळीकडे? हा. मजूर कोणी अशी करतात तर कोणी अशी करतात. आता ते मजुरावर डिपेंड आहे ना, आम्ही स्वतः करू शकतो. जनरली अशीच करतात सगळी? हा. टॉप मारल्यासारखं. हम्म. टॉप मारण्यासारखं कसलं ते तर असं गोल व्हायला पाहिजे ना. झाड बघा, कुठलंही झाड कसं असतं, कसं असतं ते वरून असं गोल असतं, असं गोल असतं. आणि कटिंगवाले कटिंग कशी करता? अशी लेवलनं लेवलच. सपाट करता. हां. तर ते त्यांना सोपी जाते म्हणून सपाट करतात ते. हां. तशी करायला नाही पाहिजे. कटिंग तुमची गोलच बसली पाहिजे अशी. अच्छा अच्छा. बरोबर आहे ना? हां. आणि कटिंग करता तर झाडाच्या आतमध्ये थोडंसं मोकळं करायला पाहिजे. झाडाच्या मध्ये मोकळं करतच नाही ते. हां. सगळं गच्चा असतं एकदम असं. हां. जेवढं तुम्ही हवा खेळती ठेवाल ना, हां. तेवढं तुमचं प्रकाश संश्लेषण चांगलं होईल ना. हां. बरोबर आहे की नाही? हां. शेवटी माल कशाने तयार होतो? प्रकाश संश्लेषणनी. उन्हामुळे. ऊन पडलं पाहिजे ना. हां. आणि ऊनच जर पोहोचवणे आतमध्ये तर मधल्या पानांना अन्न मिळेल का? नाही. नाही. हां. मग ते पानं लवकर खराब होतात आणि गळून जातं सगळे खाली. हां. मग त्याच्यामुळे कटिंग हा एक विषय थोडासा अभ्यासाचा विषय आहे. हां. तो जनरली तुमच्याकडे बघायला मिळत नाही कोणाकडे की बाबा अभ्यासपूर्वक कटिंग केलं आहे कोणाचं. हां. बरोबर ना? म्हणजे एवढं सगळं
फक्त असं मोघमपणे जे शेती केलं जातं हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे ना. काय अर्थ तुम्हाला? नाही, बरोबर आहे. जर तुमचं पोषण जर व्यवस्थित झालं झाडाचं, हा, म्हणजे वय महत्त्वाचं आहे की त्याचा विस्तार महत्त्वाचा आहे? विस्तार आणि मॅच्युरिटी, बरोबर आहे की नाही? हा, त्याला गर्भधारण करण्याचं जर शरीर तयार झालं त्याचं, हा, ते करू शकतं. हा, परंतु त्या पिरियड जो पिरियड असतो हा पिरियड तुम्ही किती कालावधीमध्ये पूर्ण करता हा, याच्यावर अवलंबून आहे. काय वाटतं तुम्हाला? हा, बरोबर आहे. म्हणजे काय, झाड लावल्यापासून ते पहिला बहार धरेपर्यंत हा जे अंतर आहे, हा, हे अंतर तुम्ही किती कमी वेळामध्ये पार करता. हा, त्याला कमीत कमी एक वेळ आहेच हा. नक्कीच. किती? कमीत कमी 2, 2.5, 3 वर्ष तर पाहिजे. हा, पण ते 2 वर्षामधलं जी काही ग्रोथ आहे हा, ती तुमची जर 5-5 वर्ष होत नसेल हा, तर याच्यामध्ये पोषणाचा अभाव आहे. हा, निसर्गाचा अभाव आहे का पोषणाचा? पोषण पोषणाचा. मग ते पोषणाचा अभाव कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आलं का लक्षामध्ये? तुमचं क्षेत्र किती आहे, तुमचं नाव काय, पत्ता सगळं सांगा शेतकऱ्यांना. मी मोहनदास हनुमंतराव वालुने, बरं. ग्राम ओनीबेलखेडा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. अच्छा, तुमचं क्षेत्र किती आता इथे? इथं माझं क्षेत्र आहे 6 एकर. बरं. तुम्ही आता पहिल्यांदाच वापरताय? हे पहिल्याच वेळेनं घेतलं मी. बरं. मला एक विचारायचं आहे की तुमच्या भागामध्ये तुमचं याच्यापूर्वी पण पीक असेल ना इथं संत्र्याचं? हो, होतं. मग ते किती वर्षाचं होतं? 30 वर्षाचं होतं. 30 वर्षाचं होतं. आता तुमच्या परिसरामध्ये 30 वर्षाची किती बाग आहे? संपत आले जवळपास. बरोबर आहे ना? हां. आणि इथून पुढच्या लावलेल्या बागात 30 वर्ष जगतील असं कोण मला छाती ठोकपणे सांगू शकतो? कोणीच नाही सांगू शकत. हां, सांगू शकत नाही. पण मी सांगू शकतो. मी जर नाशिकवरून आलो तरी पण सांगू शकतो की 30 वर्ष तुम्ही बाग जगू शकता. बरोबर आहे? हां. त्याचं काय कारण आहे? तुम्हाला मारायचं माहिती, मला जगवायचं माहिती. तुम्ही आता जी प्रॅक्टिस करता त्या प्रॅक्टिसमध्ये बागा काय उरायल्या? खराब होऊन राहिल्या. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही जर त्या झाडाची जर पोट भरलं, त्याचं जर समाधान होईल खाऊ घातलं तरच ते तुम्हाला समाधान देईल. हो, हो. तुम्ही जर त्याच्या भुकेपेक्षा जर कमी खाऊ घातलं तर ते काय होत जाईल? अशक्त होत जाईल. बरोबर आहे की चूक आहे? नाही, बरोबर आहे. तुमच्या भागामध्ये आपण जर सगळीकडे बघितलं तर एक भयान परिस्थिती काय आहे? समजा तुमचे बाकीचे तूर आहे, तुमचं सोयाबीन आहे किंवा कपास आहे, ह्याच्याकडे शेतकरी का वळता? कारण हे लावल्यावर याचं काही खरं नाही. हे बरोबर आहे की नाही? ज्यांनी उपटल्या त्यांची काय परिस्थिती आहे? किती पण खर्च करा, खर्चसुद्धा फिटत नाही. एखाद्या वर्षी अपवादाने पैसे झाले तर तेच पैसे पुढचे 2-3 वर्षामध्ये संपून जातात. हे बरोबर आहे की चूक आहे? बरोबर. तुमचा माल लागलाय तर हा माल समजा इथे लागलाय हां, तर हा देठ काय याचा? हां, पक्का आहे. हा देठ बघा. आता मी फळ धरलं ना की फांदी आलो होतं, हां, फळ धरलंय ना, हां. मग ही काही जादू आहे का? लोकांचा माल टिकायला तयार नाही, लागलाच नाही काहींचा. तर यावर्षी भरपूर बागा खाली आहे एकदम. खरी कामी आहे. आणि यांच्या सोबतच्या ज्या बागा होत्या हां, फक्त यांचीच बागेवर माल आहे. बरोबर आहे की नाही? आता हे कंपनीवाले ते असंच बोलतील. तुम्हाला खरं आहे की हे तुमचं म्हणणं? नाही, माझा कोणाच कंपनीवाल्यावर विश्वास नाही ना? जोपर्यंत माझा पण नाही आहे. मी जो यूज करतो त्यावरच मी विश्वास. बरोबर आहे. तुमच्या परिसरामध्ये आता परिस्थिती काय आहे बागांची तुमच्या बरोबरच्या? माझ्या बरोबरच्या बागाची परिस्थिती म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी कटिंग केली हां, त्यांची माझ्यासारखी बाग नाही आहे. हां, ज्यांनी माझ्यासोबत यावर्षी कटिंग केली हां, त्यांची पण म्हणजे त्याच्यावर माझ्या याच्यावर तर फ्रूट आहे, हां, संत्रा आहे, हां. आणि एवढी पत्ती आली, पण हं. त्यांच्या याच्यावर पत्ती पण नाही आहे. त्यांना बोलावलं मी होतं, त्यांना फोन करून सांगितलं मी. हां, ते येणार नाही. त्याच्यात तर आले नाही ते. नाही, येणारच नाही. हा, नाही नाही, ते येणारच नाही. त्याचं कारण आहे ते दुधाने जेवढे पोळलेले ते ताकसुद्धा फुकून पेणार. हा. ह्या झाडाबरोबर तुम्ही जे वागता त्याचं ते प्रतिक्रिया देतं का नाही? हा, देतो. देतं का नाही देतं? देतो. तुम्ही त्याला समजा खोडाला जर काही ओतलं तर ते काहीतरी प्रतिक्रिया देतं ना. देतो. मग त्याला जर तुम्ही जर चांगलं ओतलं असेल तर ते प्रतिक्रिया कसं देईल? चांगलीच देईल. आणि जर खराब ओतलं तर? खराब देईल. म्हणजे सगळीकडे जर बाग खराब आहे तर तुम्ही जे काय वागताय ते खराब आहे हे तर माहिती आहे. हा, म्हणजे अगदी बुद्धी नसलेल्या माणसाला सुद्धा एवढं समजते. कळतं. मजुरीनं कामं करणारे लोक पण सांगतात साहेब हे बंद करा, हे चांगलं नाही आहे. बरोबर आहे की नाही? मग शेतकऱ्याला का नाही कळत? मग सगळं कळतं पण वळत नाही. वळून घ्यायचं नाही आपल्याला. का नाही वळून घ्यायचं? मग जबाबदारी कोणावर येते? समजा मी जर म्हटलं माझं चुकलं तर जबाबदारी कोणावर येते? आपल्यावर. आणि या जगात सगळं आम्ही सगळं कबूल करू पण स्वतःची चूक नाही कबूल करत. बरोबर. बरोबर आहे. आणि जेव्हा स्वतःची चूक कबूल केली तेव्हा ती दुरुस्त करायची जबाबदारी पण येते ना. हा, म्हणून करत नाही. नाही तर कबूल सगळेच करतील
त्याच्यानंतरची शिक्षा भोगावी लागते ना गुन्हा कबूल केल्यावर. कबूल करायला सगळ्यांची इच्छा आहे, सत्य बोलावं वाटतं, पण तो नंतरची शिक्षा सहन करण्याची ताकद नाही. म्हणजे आज आम्ही झाडं लावतो, बरोबर आहे की नाही. संत्रा तुमच्याकडे बागा बघितल्या तर पावलावर बागा आहे की नाही आहे, पण ग्रीनरी कुठं आहे. हां, मग तुम्ही बागा पिवळ्या पडण्यासाठीच लावता, सलावर जाण्यासाठीच लावता, डिंक्यासाठीच लावता, असाच याचा काय एक सरळ सरळ अर्थ आहे. किंवा तुम्ही जे काही प्रॅक्टिस करता त्या प्रॅक्टिसमुळेच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. मग दोष आमच्यामध्ये आहे, ना झाडामध्ये आहे ना मातीमध्ये. का बरं? कारण एक बाग खराब आहे त्याच्या शेजारी दुसरी बाग चांगली आहे, जमीन तीच आहे. हे असं आहे की नाही, रस्त्याने तुम्ही जा, एक बाग चांगली आहे त्याच्या शेजारी दुसरी बाग काय आहे लगेच खराब आहे. मग तुम्ही वातावरणाला दोष द्याल का? नाही. मग तुम्ही तुम्ही बिल कसं काय फाडता? जर शेजारची बाग चांगली आहे आणि शेजारची खराब आहे तर याचा अर्थ वातावरण तर एकच आहे दोघांना. हो. काय त्या एकरला वेगळं आणि ह्या एकरला वेगळं असं आहे का? नाही, असं नाही आहे ना. म्हणजे निसर्ग सर्वांबरोबर समान वागतो, याची सहमत आहे सगळे. हो, म्हणजे वातावरणावर तिकीट फाडणं चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. चुकीचं आहे. नंबर 1. नंबर 2, आपण मातीवर जर बिल फाडलं तर शेजारची माती एकच आहे. हो, म्हणजे ज्या मालकाची बाग चांगली आहे त्यांनी काहीतरी व्यवस्थापन चांगलं केलं हो, असेल. आणि तेही महत्त्वाची गोष्ट अजून एक, काही लोकांना असं वाटतं की माझी बाग यावर्षी चांगली आली म्हणजे मी हुशार. नाही, तुमची बाग जर सलग 5 वर्ष चांगली आली तर तुम्ही हुशार. तुम्ही जर 1 वर्ष 2 वर्ष बाग चांगली आणली असेल तर 3ऱ्या वर्षी का फेल होते तुमची? नाही, वातावरण बिघडलं, बरोबर आहे. मग त्या वर्षी ज्याची चांगली आली त्याच्यासाठी वातावरण काय चांगलं होतं? म्हणजे तुमच्याकडे जर बाग पिकवण्याची कला असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल तर ज्ञान तुमचं दरवर्षी उपयोगाला आलं पाहिजे. ते ह्या वर्षी येतं आणि ह्या वर्षी येत नाही. याचा म्हणजे आपल्याला हे शिकायचं याच्या मित्रांनो की झाड आणि माती यांना दोष देणं पहिलं काय करा, म्हणजे वातावरण, झाड आणि माती ह्या 3 गोष्टींना दोष द्यायचं बंद करा. मग आता सगळा दोष कोणावर आला? आपल्यावर. हां, आता मग दोष कुठे ते आपल्याला शोधायचे. तुमची ही जी बाग होती आता तुम्ही म्हणता 7 वर्षाची आहे, हो. बरोबर आहे. हो. मग 7 वर्षामध्ये येईल आतापर्यंत 3 वेळा माल यायला पाहिजे होता. 4 वर्षानंतर माल सुरू होतो, हो, बरोबर आहे. हो. मग 3 वेळा जर माल यायला पाहिजे होता, 3 वेळा माल यायला आला का? आला, पण कमी जास्त प्रमाणात आला. म्हणजे म्हणजे तो धरलाय असा आलाच नाही. हा, माल आला म्हटल्यावर कमीत कमी एका झाडावर क्रेट तर भरलं पाहिजे ना, हा, बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 क्रेट जर माल निघाला तर त्याला म्हणायचं माल आला. आता ज्या अर्थी तुमचा माल आला नाही त्या अर्थी म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडनं जे काही जायला पाहिजे ते गेलं नाही. आता शेजारी गहू उभा इथे, हा. गहू कसं काय? हा गव्हामध्ये काही बदल वाटला का तुम्हाला? एवढ्या लेट कुठं गहू असतो का? 20 नोव्हेंबर नंतर जर गहू लावला हा, तर गहू व्यवस्थित येत नाही. पण आमच्याकडे सर्व सर्रास जानेवारीत गहू पेरतात. उशिराच पेरता. हा, बरं, तुमच्या सीझनमुळे, पराठी काढून, पराठीमुळे. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला जो गहू उशिरा पेरतो त्याच्यामध्ये उतार नेहमी कसा येतो? कमी येतो. कमी येतो, हा. बरोबर आहे. हा, मग म्हणून म्हटलं तुम्हाला मी. हा. मग आता तुमचा गहू तुम्हाला कसा वेगळा वाटतोय काही का आहे तसाच आहे? नाही, आहे ना थोडंसं. म्हणजे त्याच्यात ते SST वैदिक आपण जे वापरलं, काय वापरलं? SSM आणि किती वापरलं? अमृत वापरलं. किती वापरले? क्षेत्र किती आहे हे सगळं? हे पूर्ण 4 एकराच्या क्षेत्राला आपण हे त्या झाडापासून तर त्या झाडापर्यंत 3.5 एकराचा बगीचा आहे आपला. ह्या 3.5 एकराचा 3.5 ते बगीचा 4 एकर आहे. जवळपास. आणि जर तुम्ही जागा जर बघितली तर साधारणतः 1/3 म्हणजे 1 एकर तुमचा गहू आहे. हा, 1.5 एकर गहू आहे. 1.5 1 एकराची ते पेरणी. 1.25 एकर. हा, हां, 1.25 एकरच धरायचा. हा, पट्टा हा मोठा आहे जरा. हा. म्हणजे 1.25 एकर जर गहू आहे, 1.25 एकरला तुम्ही किती टाकलं SSM? 1.25 एकरला SSM आम्ही किती बॅगा टाकल्या? एक बॅग SSM घेतली आणि 6 बॅगा आम्ही कृषी अमृत घेतला, त्याच्यात मिक्स करून टाकलं. याला. हा, आता ॲक्च्युली तुम्ही द्यायला किती पाहिजे? एकरला जर टाकायचं म्हटल्यावर कमीत कमी 2-2 एक टाकायला पाहिजे, कमीत कमी. हा. म्हणजे एकदम अगदी गरीबासारखं. हा, आणि थोडंसं जरा बऱ्यापैकी म्हटल्यावर 4-4-2-2. हा. आणि श्रीमंत म्हटल्यावर 6-6-3-3. हा, बरं, SC वैदिकचं काय आहे, तुम्ही जेवढं जास्त टाकाल हा, तेवढे रिझल्ट चांगली भेटाल, तेवढं उत्पन्न वाढतं ना. हे काय औषध थोडी आहे रासायनिक सारखं. मग तुम्ही समजा आता हे वापरलं तर तुम्हाला गव्हामध्ये बदल दिसतो. म्हणजे तुम्हाला गहू कसं काय वाटतोय? छान वाटतोय का? म्हणजे व्यवस्थित? मग त्याला तुम्ही दुसरं केमिकल वगैरे नाही, केमिकल नाही टाकलं, काहीच नाही टाकलं. बरं, आणि ह्याला काय बेसल डोस टाकला होता? याला बेसल डोस म्हणजे आता गव्हासोबतचा थई भेटला हा. आणि याच्यासोबत नाही, गव्हाचं क्षेत्र जे आहे बघा, एक लक्षात ठेवा. हा, तुम्हाला सगळ्यांना मी सांगून ठेवतो, झाडाचा जो विस्तार आहे, हा, आता किती वाजले? 12-12:30. हा. म्हणजे हे जे ऊन आहे हा, आत्ताचं, हा. हे ऊन काउंट करायचं तुम्ही. हा. याची बॉर्डर कुठे आहे? इथं, हा, बरोबर आहे. हा, आणि त्याची बॉर्डर कुठे आहे?
तिथं तिथं हां एवढंच फक्त खाली मुळी आहे. हां हां जेवढं झाड वर असतं तेवढी त्याची मुळी खाली असते, हां बरोबर, घेऱ्यामध्ये. हां मग जसं झाड पसरत जाईल तसं मुळी पण जमिनीमध्ये पसरत जाईल. पसरत जाईल. आता तुम्ही नंतर छाटणी करता, हा भाग नंतर वेगळा, तेव्हा ती पसरलेलीच असते. पण छाटणी जर केली तर त्या मुळ्यांना इफेक्ट होतो 100% मातीमध्ये, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग आता तुमच्या गावाचं याला ताकद आता तर नाही मिळत आहे, आता नाही मिळणार आहे, पुढच्या सीझनला मिळेल, हां बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याला काय टाकलं तेवढं त्याला मिळालं. हां काय टाकलं? याला 6 पोते कृषी अमृत हं. आणि 2 SSM. किती झाड आहे सगळे? 375 किलो. 375. पूर्ण. म्हणजे 3 एकराला तुम्ही किती टाकलं? फक्त 3 एकराला 1 एकराचा बेसल डोस टाकला, अच्छा, बरोबर आहे. हां आता हे तरुण पोरांना जर म्हटलं एका झाडावर 500-600 किलो माल निघत होता, तर तुम्ही काय म्हणाल? फेकायचं बंद करा. हे मला नका सांगू, जुन्या म्हाताऱ्यांना सांगा. ते म्हणता असं, मी नाही म्हणत आहे असं, पण माझ्याकडे जे पिकतं ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? बागायती शेती म्हणजे श्रीमंत शेती आहे. ज्याला श्रीमंतीची जाण आहे ना त्यांनीच बागायती शेती करावी. संत्रा मोसंबीची बाग गरिबीची मानसिकता असलेल्या माणसाने लावू नये. गरिबांनी लावू नये असं नाही म्हणत मी. ज्याची मानसिकता काय आहे? गरिबीची. आता गरिबीची मानसिकता काय असते? दिसलं तर टाकील. हॅलो, का हो? काय म्हटलं मी? येईन तवा लावा, त्याचं उत्पन्न येईन तवा लावून भाऊ, त्याच्या काही दिसून राहिलं तर टाका. म्हणजे झाडावर जर फूट दिसली तर मी खर्च करण त्याच्यावर तर खर्च कराल. आलं पस नाही त्याची म्हैस दूध देईन कशी? बरोबर आहे. द्यावं लागेल तेव्हा म्हैस दूध देईन, म्हणजे झाडं बनवावं लागेल ना. हे तुम्हाला कळतंय, तुम्ही स्वतःला बनवलंय म्हणून. लय सांगतो मी, तर मळा आले तर लय खतरनाक बाग होती, काय विचार. वरांच्या हातात गेले ना आता बस सरे बाग ऐकले. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, लक्षात घ्या की पहिलं झाड बनवलं पाहिजे. तुमचं झाड चमकलं पाहिजे. आता यांची पानं आहे बघा, हे हां, म्हणजे हे पान आहे बघा, हे काय होतंय उन्हामध्ये केल्यावर पण नव्हती आली ना, त्याच्यावर भरपूर नव्हती आली. म्हणजे एवढा सगळा त्याच्यावर माल लागलेला आहे, तरी पण याच्यावर काय आली आहे? नव्हती आली नुसती असं नाही, तर नव्हतीला काय आहे? चमक आहे. आणि ते पानाला काय आहे? रुंदी आहे. रुंदीपणा जादा आहे. मला सांगा, जेवढं हे पान रुंद होईल तेवढं तुमचं फळ सुद्धा मोठं होईल. आलं लक्षामध्ये? म्हणजे सगळं सूत्र कशामध्ये आहे? पोषणामध्ये. आता परत पोषणामध्ये द्यायचं काय? तसं रासायनिक खतांनी बागा येत नाही असं नाही, पण रासायनिक खतांनी ती जी माती आहे ती क्रूर बनते, ते झाडसुद्धा क्रूर बनतं. आणि ते काय करतं? सगळी ताकद फेकून देतं, दारुड्यासारखी सगळी ताकद त्या फळांमध्ये फेकून देतं आणि झाड रिकामं होऊन जातं. जसं घरचं सगळं तुमचं संपत्ती घरदार उधळून टाकतो दारुड्याना, तसं हे केमिकलच्या नशेमध्ये झाड सगळं उधळून टाकतं. बायकोची साडी विकायला भेट नाही, मंगळसूत्र विकत होतं, हो असे व्हिडिओ पाहिले की नाही? मग आपल्याला कशी माणसं पाहिजे? मग हे आपण विचार केला पाहिजे. तसे आपली बाग जी आहे ही वातावरणाच्या बरोबर टिकली पाहिजे, वातावरणाच्या विरोधात ती नासली नाही पाहिजे. मग तिला काय करायचं? नैसर्गिक आहार द्यायचा. म्हणजे तिला खाऊ घातल्यावर त्या बागेने आपल्याला सांगितलं पाहिजे की मला बरं वाटतंय, राईट. मग आता आपण वैदिकमध्ये का करायला सांगतो? कारण वैदिकमध्ये आपण जे आपण खातो, जे माणूस खातो, तेच आपण झाडाला खाऊ घालतो. की तुम्ही मातीला ते द्या, झाडांना ते द्या जे तुम्हाला पण चांगलं आहे. आता मला सांगा, तुम्ही आपला एखादा फवारा मारला का वैदिकचा? हो मारला. तुम्ही केमिकलचे फवाऱ्याच्या पूर्वी मारत होते? हो. केमिकलचा फवारा मारताना आपला फवारा मारताना काय फरक वाटतो? आपल्या फवारा मारताना माणसाला इजा होत नाही. बरं, सुगंध येतो, दुर्गंध येतो? सुगंध येतो. सुगंध येतो. हो. आणि केमिकलचा मारताना दुर्गंध येतो आणि माणसाला इजा होतात. इजा होते, बरोबर आहे की नाही? ज्या गोष्टीने तुम्हाला इजा होते ती हा पण एक जीव आहे, हा याला इजा होत नसेल का? होते. हेच शेतकऱ्याला कळत नाही आणि कोणी सांगत पण नाही. पण काय झालंय की पूर्वी पार आपण फवारे मारत आलोय, त्याच्यामुळे आपल्याला एवढंच माहिती आहे की फवारे मारावे लागतात. पण का मारायचे आणि कोणते मारायचे हे कोणी शिकवले नाही. मग रोगावर काम करायचं की पोषणावर करायचं? आम्ही कुठे करत आलो? आता पण आम्ही काम कुठे करतोय? रोगावर करतो. आल्याला त्यांनी प्रश्न काय विचारला? डिंक्याला काय करायचं? मग त्यांनी हे कुठे विचारलं की झाडाला काय पोषण द्यायचं, मातीला काय पोषण द्यायचं म्हणजे ती सुपीक होईल. आज आमची माती कशी आहे? कडक आहे, टणक आहे. ती लगेच सांगते तुम्हाला काय मी काय झालेली आहे. हां, मी बंजर झालेली आहे, मी बेजान झालेली आहे, मी कडक झालेली आहे, मी कठोर झालेली आहे. मला कठोर कोणी केलं?
शेतकऱ्यांना रासायनिक खतांनी केलं. रासायनिक आणि रासायनिक खतं कोणी टाकली? शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी. का टाकली? अज्ञानपणामुळे टाकली. हां, या अज्ञानपणाची किंमत आम्ही काय करतोय? मोजतोय. आणि आमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा मोजणार. लोक म्हणता नशिबाच्या रेषा हातावर असतात. हॅलो, असतात ना? म्हणजे ज्याला हात नसतात त्याचं नशीब नसतं का? असतं ना. हां, नसतं? असतं ना. म्हणजे हे आम्हाला कोणीतरी शिकवलं आणि आम्ही त्याच्याच मागे पाठ केलं. बरोबर आहे की नाही? म्हणून एक लक्षात ठेवा, हा निसर्गामध्ये फार जादू आहे. तुम्ही निसर्गावर भरोसा ठेवा, झाडांवर भरोसा ठेवा. कुठल्या कंपनीवर, कुठल्या मार्गदर्शकावर भरोसा ठेवले की त्याचा स्वार्थ कधी ना कधी तुम्हाला नुकसान करेल. म्हणून तुम्ही जे परिणाम बघा, तुम्ही काही दिलं ना झाडाला, झाडाकडे बघा. दिलंय 15 दिवस त्याच्याकडे बघा, महिनाभर त्याच्याकडे बघा. काही बदल दिसतोय का? नाही दिसत आहे. खराब बदल दिसतोय की चांगला बदल दिसतोय? झाड समाधानी दिसतंय की दुःखी दिसतंय? आणि मग पुढे चला. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आपण डोळ्याला पट्टी बांधली आहे, संपतराव गणपतराव सगळे तेच करताय. मेंढरांसारखा कारभार चाललेला आहे. राईट. आणि म्हणून सगळ्यांची परिस्थिती वाईट आहे. बरं, बेसल डोसचा खर्च केमिकलपेक्षा कमी आहे का जास्त आहे? तुम्हाला विचारतो मी. कमी येतं ना. कमी आहे. बरोबर आहे. परंतु रोख आहे. रोख आहे. रोख आहे. बस फरक आहे. आणि रिझल्ट पण रोख आहे. नगदी आहे. तुम्हाला काय हवंय? रिझल्ट उधार पाहिजे असेल तर केमिकल उपलब्ध आहे, ऑर्गॅनिक कंपन्या पण आहे. आणि तुम्हाला रिझल्ट जर रोख पाहिजे असेल तर तुम्हाला खत पण रोखच घ्यायला पाहिजे. खरं आहे खोटं आहे? खरं आहे. स्वतःला विका, स्वतःला गाण टाका, पण झाडाला अमृत खाऊ घाला. बरोबर आहे की चूक आहे? जर खरोखर त्याला बाप या शब्दाचा अर्थ कळत असेल, मालक या शब्दाचा अर्थ कळत असेल, तो आपल्या लेकराला कधीच विष खाऊ घालणार नाही. मग झाड हे शेतकऱ्याचं लेकरूच आहे. बरोबर आहे की चूक आहे? झाड मोठं होतं तेव्हा कोणाला पोचतं? आपल्याला शेतकऱ्याला. आणि जेव्हा लहान असतं तेव्हा त्याला कोण पोचतं? आपण पोचतो. हे जे लेकरू आहे, हे लेकरू लहानपणी तुम्ही जसं पोसाल तसं तुमचं मोठेपणी तुमचं काय करेल? पोषण करेल, नाही तर शोषण करेल. ह्या झाडाला लहानपणापासून तुम्ही जर निरोगी वाढ केली, त्याचे भरपूर खायला घातलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8 वर्षाचं झाड कमीत कमी 200 किलो माल द्यायला पाहिजे. किती? आरामशीर द्यायला पाहिजे, आरामशीर. आणि 200 किलो माल जर देत असेल तर आजच्या रेटमध्ये त्याची किंमत किती झाली? 30 रुपये बाजारभाव आहे. जास्त सोडून द्या, सरासरी धरू आपण. 25 रुपये धरा, किती झाले? 5,000 रुपये. 100 किलो धरला, किती झाले? 2,500 रुपये. बरोबर आहे. 2,500 रुपयामध्ये 500 रुपये जर त्या झाडाला द्यायचे म्हटले तर आपला जीव का जातो? पण ते नंतर होणार आहे ना. मग मी म्हणतो, सोपं उदाहरण आहे. तुमची झाडं किती आहे सगळे? 350. 350. 50च धरा. 50 झाडांना 500 रुपये खर्च करून बघा. जर मला सांगा, तुम्ही जर बँकेत गेले, तुम्ही बँकेत 1 लाख रुपये टाकले तर डबल व्हायला किती वर्ष लागता? किती लागता? 7 वर्ष. 7 10 वर्ष. मिनिमम. खाजगी जर गेले पण संस्थेत तर 7 वर्ष लागतात. बरोबर आहे की नाही? इथे तुम्ही 500 रुपये 50 रुपये म्हटलं ना तुम्हाला 500 रुपये, तर 500 रुपये जर तुम्ही टाकले तर 12 महिन्यामध्ये त्या 500 रुपयाचे किती होणार? कमीत कमी 2,500 रुपये होणार. मग शेती तोट्याची काय आहे? कारण तुम्ही 500 रुपये मटक्यात घाला. लॉटरी, लकी ड्रॉ स्कीममध्ये. केमिकल ही स्कीम आहे. केमिकल काय आहे? स्कीम आहे. लगी तो लॉटरी, नाही तो वाट लग गई. खरं आहे की नाही? म्हणजे आपण ते भवरा नाही राहत का गाजराच्या पुंगीसारखं? पण गाजराची पुंगी कमीत कमी मोडून खाता तरी येते, ही मोडून खाता पण येत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही पहिलं विचार करा की गुंतवणूक झाडावर जर केली, मातीवर जर केली, की ती योग्य दिशेने केली पाहिजे. आज आमचे सगळे लोक काय करता की एक जण पुढं चालला का सगळे मेंढरांसारखे जसं काही दिंडीला चालले त्याच्या मागं. म्हणजे एक जण जर केमिकल वापरतोय किंवा एखादं औषध वापरतोय, एखादी पद्धत वापरतोय, सगळेजण त्याच्या मागे, पण स्वतःचा विचारच करत नाही. तुम्ही जर बुद्धीने जर हुशारीने जर अभ्यास करून जर शेती केली तर शेतीमध्ये 12,000चे लाख रुपये होतात. हे एक दाणा पेरला नाही, किती दाणे आले याला? 100 दाणे आले ना. एक दाणा पेरल्यावर किती दाणे आले? 100. मग एक दाणा जर काय 1 पैशाचा असेल तर तरी 100 पैसे झाले की नाही? मग जर एवढं जर शेतीत ताकद आहे तर मग आम्ही गरीब का? कारण आम्ही मातीला गरीब केलं. आम्ही कोणाला गरीब केलं? आम्ही विष विकत आणतो रांगेत उभं राहून.
आणि आमच्या वावरामध्ये टाकून अजून ती जमीन काय करतो, नापीक करतो. मग तुम्ही जर SCT वैदिकचा बेसोलो दिला RNPH =K, म्हणजे काय हो, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर, हे 4 जर तुम्ही टाकले, तुमच्या खतामध्ये ताकद किती आहे हे त्या ज्यावेळेस तुम्ही ते वापराल तेव्हाच कळतं. ह्याच्यामध्ये ताकद आहे का, याच्यामध्ये आणखीन काय विकृती आहे, लक्षामध्ये दोष आहे. म्हणून आपल्याला हे शिकायचं आहे की SCT वैदिकचे जे काही जडीबुटी आहे, जे काही पावडर आहे, आपण जे वापरतो RNPH, याच्यामध्ये ह्या झाडाची ताकद वाढवण्याची ऊर्जा आहे. काही जण असं म्हणतील की सर मग एवढे वर्ष कसं पिकलं, आमच्या आजोबाच्या 25 काळात 500 झाडं 500 किलो माल कसा निघायचा. जमिनीत कस होता आणि हा वापरायचा ATM कार्ड, म्हणजे केमिकल हे ATM कार्ड आहे. बँकेत बॅलन्स होता म्हणून ATM कार्डने बस नोटा निघायच्या. मग याच्या डोक्यात असं घुसलं 10-20 वर्ष. ही माती जर अशी घेतली आणि अशी धरली तर हिचा एक सुगंध येतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टींचा वास घेतला असेल, आणि आपल्या मातीचा वास घ्या. घरी जा तुमची माती अशी माती उचला आणि तिचा वास घ्या. पहिल्या पावसासारखा जर वास आला, आता ज्यांना पहिल्या पावसाचा वास येत नाही त्यांचं काय करायचं. त्यांनी पहिल्या पावसाचा वास शिल्लक ठेवलाच नाही. जमीन एवढ्या नासवल्या, पहिला काय नाव काय त्याचा संगच वेगळा. तुमची माती जी आहे ना, तुमची माती तुम्हाला ओळखायला शिकवतो. ती चहा पावडर सारखी दिसते पहिली, बरोबर आहे. सुपीक कशी ओळखायची, चहा पावडर सारखी दिसते, हाताला सॉफ्ट लागते, बरोबर आहे. तुम्ही जर ओली असताना देखील दाबली तर ती हाताला चिटकत नाही, बरोबर आहे. आणि जर फोडली तर पुन्हा तिचा काय होतो, भुगा होतो. आता यांच्या मातीमध्ये थोडासा अजून केमिकलचा अंश आहे अजून, म्हणून ती थोडीशी अजून अशी एकदम असा गर्द सुगंध नाही आहे तिचा, बरोबर आहे. म्हणजे सुगंध येणं, मऊ असणं चहा पावडर सारखी, नंतर तिचा अशा प्रकारे लाडू होऊन परत भुसभुशीत होणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्यामध्ये 2-2, 3-3 महिने पाणी धरून ठेवायची क्षमता लागते. तुम्ही SCT वैदिकच्या बागेला पाणीच देऊ नका तरी ती 1 नंबर राहते. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला त्या मातीमध्ये पाणी सुद्धा द्यायची गरज नाही. पूर्वी असं नव्हतं का, पूर्वी लोकांकडे ड्रीपही नव्हतं आणि विहिरी पण नव्हत्या, तरी बागा होत्या. आणि तेव्हाच कॅरेट निघायचे, हे 500 किलो जे आहे ना ते तेव्हाच निघत होतं, जेव्हा तुमच्या हातात काहीच नव्हतं, राईट. जसजसं तुमच्या हातात वाढलं तुम्ही वाटोळं केलं का नाही. म्हणजे आपल्या हातातून कुणीतरी आपलं वाटोळं करतं. आपण स्वतःहून आपलं वाटोळं कसं काय करू, एवढे तर काही आयडिया नाही आहे आपण, पण कुणीतरी आपला वापर करून. तुमच्या झाडामध्ये डिंक्या काय होतं, तर या झाडावरती डिंक्या होण्याचं कारण कचरा आहे. तुम्हाला हा कचरा कुठे आहे, ज्या वेळेस तुमच्या झाडाला फळधारणा होते आणि फळधारणा झाल्यावरती बऱ्याच वेळा फळ तयार होते आणि गळ सुरू होते. ज्या झाडाची गळ होते त्या झाडाला पुढच्या वर्षी हमखास डिंक्या राहतात, आणि तेच झाड मरीला सुद्धा आणि सरीला बळी पडतं. हे खरं आहे का. ज्या झाडावर जास्त लोड येतो आणि ज्या झाडावर माल नसतो ते लवकर रोगाला बळी पडत. हे खरं आहे खोटं आहे. म्हणजे याचा अर्थ झाडातली सगळी शक्ती ते फळं काय करतात, कारण हे जे फळ आहे ना हे ॲसिडिक आहे. कसं आहे, ॲसिडिक फळ आहे. स्वतः काय करतं, सगळ्या याच्यामधलं झाडाच्या खोडातलं सगळा रस ओढून घेतं ज्यावेळेस त्याला परिपक्व व्हायचा, राईट. आणि ते परिपक्व होत नाही म्हणून ते अर्धवट ताकद मिळाली म्हणून झाड त्याला गाळून टाकतं. मग जे गळून जातं म्हणजे उरलेलं आहे त्याला खोडातलं सगळा रस पुरवतं, म्हणून खोड आतून काय होतं, पोकळ बाकूस होतं, बाकूस. आणि त्या बाकूस झालेल्या खोडाला सडवण्यासाठी डिंक्या येतो. डिंक्या हे तुम्हाला सांगायला आला की ही खोड काय झालं, कमकुवत झालं, खाली झालं, रिकामं झालं. एक तर हे खोड भरून काढ, नाही तर खातं बंद कर, नाही तर तुला दंड. म्हणजे हेच आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला कोणी सांगतच नाही. तो रोग नाही आहे, तुम्हाला सांगायला आलेला संदेश आहे. हा निसर्गाकडनं तुम्हाला एक काय आहे, कमेंट्स आहे, निसर्गाकडनं तुम्हाला निरोप आहे. तुम्ही झाडाला केमिकलकडे घेऊन जाऊ, रोग आला ना पोषण द्या, कमजोरी दूर करा. कमजोरी मातीमध्ये, मातीतली कमजोरी कधी दूर होईल, तुम्ही तिला सुपीक करा ना. मगाशी तुम्हाला सांगितलं ना मी, माती तुमची कडक आहे ना, पहिली माती नरम करा.
रासायनिक खतं टाकून माती नरम होते का? ती आणखीन काय होते? म्हणजे टाकायचं नाही. मग तुम्ही जे टाकाल, तुम्ही आता हे खत टाकलं, मातीत फरक दिसला की नाही? समजा ही इकडे तुमची माती आहे, बरोबर आहे ना? तुम्ही हे जर पाहिलं, हे बघा सहज आलं की नाही? तुम्ही केमिकलच्या वावरात असं उपटून दाखवा, म्हणजे ह्याच्यात पण दम आहे आणि ह्याच्यात पण दम आहे. कशामुळे? मातीला तुम्ही काय दिलं? चांगलं दिलं काहीतरी. पंधरा गुंठ्याला आपला 95 कट्टे. किती किलोचे? नाही 50 40 कितीला? 95. 15 गुंठ्याला, म्हणजे 15 त्रिक 45. बापरे. कांदा कांदा यावर. आणि बाकी सरासरी किती होतं लोकांना? सरासरी 50-60 शिमनाजी लागली लाख. तुम्हाला किती झाला? 95. 95. शेवटी 1 महिना पाणी नव्हतं द्या. पाणी पण नव्हतं. 1.5 महिना मी पाणी पण नाही दिलं. सर येत होते, पाणी द्या, पाणीच नव्हतं. कांदा 1.5 महिना तसा दिला. झाली एका पिकात एका म्हणजे एक कट्टा घेणार आहे, 2 कट्टे पाठवतो आमच्या घरी. बघा ऐका, केमिकलचा 500 रुपये कट्टा, मी 900 रुपये कट्टा घेऊ. तुम्ही 900 रुपये हा तरी घेऊन राहिले. तरी घेऊन राहिले. तुम्ही विकू राहिले 900 रुपये कट्टा. 50 किलो. गोड आहे एकदम. कांदा गोड आहे ना, एकदम गोड. कांदा खायला कसा आहे? एक नंबर गोड आहे, क्वालिटी एक नंबर. फुकट लोक दुप्पट पैसे देतात का? मी थोडेसे दिले खायला लोकांना, ते आम्ही पण लगेच ते करायला लागले. म्हणजे थोडेसे खायला दिले तर ते दुप्पट मागायला लागले. आवडलं नाही. सिटी वैदिकचा कांदा तो सडतच नाही. आपण गॅरंटी घेऊन आलो, पैसे वापस सडला तर. सडला तर पैसे क्या बात आहे. नाही, तुम्ही आता इथून पुढचं हे लक्षात ठेवायचं, केमिकलचं जे बजेट आहे हे तुम्हाला कधी उजरू देणार नाही. ते उधार हे ट्रॅप आहे. तुमच्यावर फेकलेलं काय आहे? जाळ आहे. म्हणून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे 100% केमिकल काय केलं पाहिजे? बंद केलं पाहिजे. तुम्ही नाही पिकली तरी चालेल, पण खराब माल पिकवायचा नाही. हे जर गणित वापरलं, बघा सोयाबीन मध्ये तुम्हाला मी गॅरंटी देतो 10 क्विंटलच्या खाली ॲव्हरेज येत नाही. मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 20 पर्यंत जातो तुमच्या भागामध्ये. काही भागामध्ये 30 पर्यंत गेलेलं आहे, पण तुमच्याकडे 20 भरपूर आहे ना. तूर 10 पिकला तरी भरपूर. बरोबर आहे ना. 10 झाला तरी भरपूर. दुसरी गोष्ट, तुम्ही कपासमध्ये, कपासचा ॲव्हरेज काय सध्या? 7-8. कपास 10 पर्यंत आहे, तुम्हाला 15 पर्यंत कपासचा ॲव्हरेज मिळेल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर हे आणि संत्र्यामध्ये आणि मोसंब्यामध्ये तुम्ही एक जर पॉवरफुल बेसल डोस टाकला, RNPH = K, हे किती? 10-12 गोण्या कृषी अमृत एकरी, 10 गोण्या कमीत कमी, आणि RNPH 3 किलो. आणि दुसरा जो डोस आहे तो 4-4-2-2 SSMचा दुसरा डोस. कृषी अमृतच्या परत 4-5 बॅगा आणि त्याच्यामध्ये SSM 4-4-2-2. असे जर 2 डोस तुम्ही जर टाकले तर झाडावर 50 किलोची गॅरंटी. एक फळ गळणार नाही याची गॅरंटी. 50 किलोची केमिकलमध्ये नाही, तुम्हाला 0 किलोची गॅरंटी मिळेल. ते म्हणेल माल येईल बाबा, हे गळल का राहील हे नाही मी सांगत, हे मी सांगत नाही. बरोबर आहे की नाही? पण हे लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 50 किलोची गॅरंटी. तुम्ही जर असे RNPH = K आणि SSMचे जर 2 बेसल डोस केले 3 महिन्याच्या गॅरंटीने तर 100 किलो माल निघणार. जर 3 केले तर 150 किलो निघणार. हे मी सगळं सांगतो 7-8 वर्षाच्या पुढच्या झाडांना. बरोबर आहे. छोटे झाडं असतील तर तुम्हाला डोस बी कमी लागेल. बरोबर आहे. मग डोस आणखीन कमी येईल तुमचा, त्याप्रमाणे करा. आणि ह्या पद्धतीने शेती केली, तुम्ही कांद्याला पिक वाढवलं, तुम्ही पपईला वापरलं, बरोबर आहे. आणि तुमची शेती तुमच्या चेहऱ्यावर दिसते. नुसतं गोरा असून चालत नाही, त्याच्यावर चमक बी पाहिजे. नाही तर सावळा माणूस सुद्धा चमकून दिसतो का हो? हे बघा आता हे इकडे या पुढं बघा, आता हे सावळे आहे, हे गोरे आहे, दोघे चमकत आहे बघा. हे चमक कशाची आहे? शेतीमध्ये यश आहे ना. आणि यश तरी ठीक आहे, पण शेतीमध्ये काय आहे म्हणजे त्याला पुढचं भविष्य कसं दिसतं. आणि जो गोरा आहे पण त्याला भविष्यात दिसत नाही, ते असं टेन्शन मध्ये राहतं, काळवडून जायचं. मी तुम्हाला काय बोललो, 1 रुपया टाकला तुम्हाला 10 रुपये होणार आहे. हे एवढं गमतीशीर आहे. फक्त योग्य दिशेने टाका. नॉलेज वाढवलं तर मी म्हणतो 10 रुपये सोडून द्या, 5 रुपये तर मिळतील. इकडे बँकेमध्ये 7 वर्ष दुप्पट होत नाही, इकडे 6 महिन्यामध्ये 5 पट होता. गॅरंटी. शेती पण करायला पाहिजे, पण ती त्या पद्धतीने करायला पाहिजे. आज ह्या बागेमध्ये माल लागलेला आहे,
नवती आलेली आहे, बाग आणि झाडाखाली गारवा किती पाहा ना तुम्ही केमिकलच्या बागेत जा, असा गरम लागतो चटका, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपण हे जर अशा पद्धतीने जर सुशिक्षितपणे शेती केली खरी, तर तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतं, काय होईल? यश मिळेल. कमजोरीमुळे काय येतो? रोग येतो. तुम्ही ज्यावेळेस टेम्परेचर फ्लक्च्युएशन होतं ना, तुम्ही जे महिने सांगितले, कोणते कोणते सांगितले? 4, 8, 12. चौथा, 8वा, 12वा. चौथा महिना म्हणजे एप्रिल महिना चालू आहे, टेम्परेचर हाय आहे. नंतर कितवा? 8. म्हणजे कोणता? म्हणजे त्यावेळेस कोणते नक्षत्र असतात? हस्त आणि उत्तरा, बरोबर आहे. वळवाचे पाऊस होतात ना, त्याच्यानंतर चित्ता नक्षत्र वगैरे. त्याच्यानंतर कोणता म्हटलं? डिसेंबर. डिसेंबर महिन्यामध्ये थंडी संपून काय सुरू होणार असतं? थोडंसं टेम्परेचर, म्हणजे दिवसाचं टेम्परेचर हाय, रात्रीचं एकदम लो, म्हणजे याला फ्लक्च्युएशन म्हणतात. म्हणजे फ्लक्च्युएशन पिरियड जो असतो, टेम्परेचर एकदम उंच जाणं किंवा खाली येणं, त्यावेळेस जर झाड कमजोर असेल, आपलं कसं अंग उकलतं, तसं झाडाचं पण अंग उकलतं. अशा वेळेस ते सगळे जीव जे असतात, किडी, त्या किडी त्याला जखमी झाल्यावर त्याच्यावर हल्ला करतात. तुमचं झाड जर एकदम ताकदवर असेल, त्याला ह्या टेम्परेचरनी काही फायदा तोटा होत नाही, उलट त्याला त्याचा फायदा होतो. ते आणखीन त्याची स्किन जाड करतं, तुम्हाला कोळ्याचं काहीच त्रास नाही होणार. आणि जरी वाटलाही तरी आपला एक स्प्रे जरी काढला, प्लांट फायटर आणि डिसीज फायटर आणि फ्रूट चार्जर, वॉटर चार्जर, संपला विषय. नुसतं वॉटर चार्जर जरी घेतलं तुम्ही 5 ml नाही, 0.5 ml नाही, तरी तो साफ होऊन जाईल एनर्जी बुस्टर बरोबर. तुम्ही अजिबात घाबरायचं, किडीला रोगाला वैदिक मध्ये घाबरायचं नाही. घाबरायचं कशाला? बेसल डोस लेट व्हायला. बेसल डोस तुम्ही 3 महिन्यांनी रिपीट करायचा. खत तुम्ही समजा एवढ्या जागेत टाकलं, बरोबर आहे, झाडाच्या मुळे त्याला काय करणार आहे? ओढून घेणार आहे. पण झाडाच्या मुळात चहू बाजूनी आहे. खत मात्र एवढंच टाकलं तुम्ही, परंतु त्या मुळ्या ज्या वाढतात, ह्या पानांनी तयार केलेल्या अन्नावरच वाढतात. मग खत तुमचं सगळ्या झाडात जाणार आहे, कोणत्याही मुळीने उचलू द्या, पण जाणार सगळ्या. मग सगळ्या झाडात ज्यावेळेस ते जाणार आहे, ते सगळ्या झाडाला काय करतं? सशक्त करतं. मग त्या पानांनी तयार केलेलं अन्न, जसं झाडाचे जे नसा आहे त्या पूर्णपणे एकमेकाला जॉईन असतात. जेव्हा झाडामध्ये अन्न तयार होतं, ते झाड काय करतं? सगळ्या बाजूने ते अन्न परत 50% पाठवतं. समजा ह्या झाडाने तुम्हाला माल दिला 20 किलो, मग ते 25 किलो त्यांनी त्या मुळ्यांना पाठवलेला असतो, रस 25 लिटर, आणि तो पूर्णपणे खाली पसरतो आणि तो त्या मातीला काय करतो? सुपीक करतो. का पाठवतो? कारण ते जमिनीत जीवाणू असतात ना, ते त्या झाडाला खतं पचवायला काय करतात? मदत करतात. त्या बदल्यामध्ये तो त्यांना हे पाठवतो झाड. बघा, हे त्यांचं जीवश्य जीवनम, त्याच्या बदल्यामध्ये हे मायक्रोरायझा आणि जीवाणू त्याला खतं देतात. या दोघांचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे एक लक्षात ठेवायचं की तुम्ही खत कुठेही टाका, संपूर्ण जमीन तुमची सुपीक होणार. ही ताकद आहे. आम्ही या झाडाचे पालक आहोत, मालक नाही. आज मला सांगा, झाड आम्हाला पोचतंय का? आम्ही त्याला पोचतोय आता, इथून पुढं हे आम्हाला पोचणार, बरोबर आहे. मग त्याचं पालन, त्याची ती काही गरज आहे, ती पहिली भरपाई आपण करायला पाहिजे. हा, नाही तर 7-12 कोरा करेल तुमचा तो. कळलं का? म्हणून लक्षात ठेवायचं, जर झाडाला जर पोचलं तर तुमच्या 7-12 बढोतरी करेल, आणि झाडाला तुम्ही जर रिकामं केलं तर तुमचा 7-12 तुमचं नावच रिकामं करून टाकेल. म्हणून हे महत्वाचं आहे. हा लक्षामध्ये. पूर्वीची तुमचा विश्वास शेतीवरचा, आताचा विश्वासामध्ये किती फरक पडला? लय बरं. हा, 100%. आता शेती करायला काय वाटतो? आनंद वाटतो. नोकरीपेक्षा शेती मजा वाटायला लागली. आणि तुम्ही चांगली पिकायला तर रिटायरमेंट पण घ्याल माझ्यासारखी. सगळ्यांना सांगा तुमचा अनुभव. म्हणजे असं आहे, तुम्ही वापरून पहा पहिले आणि व्हिडिओ पाहत जा. जे त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ पहा पहिले. सर्वात महत्वाचं आहे, एका व्हिडिओ तुम्हाला जे शिकायला मिळते दुसऱ्या व्हिडिओत नाही. दुसऱ्या व्हिडिओ आणखी वेगळं शिकायला. व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि कास्तकाराचे जे नंबर आहेत त्याच्यावर त्यांना विचारायचं का तुम्ही काय वापरलं बाबा, काय दिलं, असं तुमचं बगीचाला. आज तुम्ही जर पण 1 रुपया टाकताना पुरा टाका, 16 आणि तुम्हाला नका टाकू. अधिक वाढले असते म्हणे, पण झाड मोडायला पाहून आले ते म्हणे. साईज एकसारखीच आहे. संत्र गळलेच नाही. संतर एकही गळलं नाही. व्यापारी म्हणजे त्याच्यात जातच नव्हते. फक्त तेव्हा भाव कमी होते तरी त्यांना 25 रुपये किलोनी विकला त्यांना. घ्या, भाव नव्हते तरी 25 रुपये किलो 29 लाख झाले.
मग माल किती असेल? माल लय होता म्हणूनच झालं माल ना. खूप जाऊ दे आणि मग माल मी तुम्हाला तेच म्हणतो, तुम्ही माल पिकव, भावाच्या व्यापारी लागूच नका. व्यापाऱ्याचं म्हणणं आलं का ह्या माल जाऊन तिथं गाडी जर गेली दिल्लीला तर 8 दिवस गाडीचं काहीच होत नाही. काय बघा, हे असा माल असेल द्यायचं काही कारण आहे का? माझं नाव अनुज संजयराव यावले, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. तुमचा म्हणजे भाग्य आहे, एवढा तरुण पोरगा आणि एवढा एक्साइटेड आहे. तुम्ही आवाज द्या फक्त. का हो, खरे खोटे? खरं आवाज द्या लगेच. हजर हजर आहे मार्गदर्शन, एवडा म्हणजे जबरदस्त ऍक्टिव्ह आहे. आणि त्याला जोडीदार आमचे साहेब आहेत. या इकडे. माझं नाव सागर पाचोरे. तर तुम्हाला विदर्भ विभागात कोणत्याही पिकासंदर्भात संत्रा बाग असो, फळबाग असो किंवा भाजीपाला पीक असो, जर तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 7030772610. हे यांच्या बरोबर तुम्ही कोणालाही संपर्क करू शकता. दुसरी गोष्ट, तुमच्या घरी बोलवा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना काय सांगतो, बाग आहे ना तुमच्याकडं, तिला 3 बेसल डोस टाकायची तयारी ठेवा. एका झाडाला कमीत कमी 250 रुपये खर्च तयारी ठेवा. कमीत कमी 250 रुपये. तुमच्या खिशामध्ये असा कोण माणूस आहे तुमच्यापैकी त्याच्या खिशामध्ये 2,500 रुपये भेटू शकत नाही? घरी, दारी, कुठेतरी बँकेत असं कोणी आहे का? मग 10 झाडं करा. ते झाडं करा. परंतु असं नका करू का 250 रुपये खर्च करायचे आणि ते 4 झाडांना करायचे. असं करू नका. सगळ्यांची गल्ल तिथंच उभं राहील. अर्धवट वापरता. काय करता? पूर्ण ताकदीने वापरा. 3 बेसल डोस करा. 100, 50, 10, मी म्हणतो पर मिनिमम 10 झाडांवर करा. परंतु त्या झाडांवर 3च्या 3 बेसल डोस टाका. तुम्हाला तुमच्या शेतात चमत्कार पाहायला भेटल्याशिवाय राहणार नाही. मी बोललेलं प्रत्येक वाक्य नाही, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन खरं होईल. नाव, नंबर, पत्ता सगळं सांगा. मोहनदास हनुमंतराव अलोने, ग्राम उनेबिलखेडा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. 96 73 24 10 97. हे वापरल्यापासून तुम्हाला दोघांना काय बदल दिसले? बाप लेकांना पानात चवळेपणा आला, हा पानात चवळेपणा आला आणि जमीन पहिले फाकत होती हा. अशी, आता नरम आली. पहिले नरम कडक आली. होती, बरोबर आहे. नरम आली. कटिंग केल्यानंतर फुटली. लोकांच्या आजूबाजूला फुटलेल्या केल्यानंतर फुटल्या नाही बघा. बरोबर. सगळं नवीन आहे. कारण खालून खालून पूर्ण बकरीनं आणि मेंढरीनं आम्ही मेंढर बसवले होते त्याच्यात, पूर्ण खाऊन टाकली पुरं होती. झाड लोकं खाऊन हसायचे टाकलं आम्हाला. लोकं म्हणत फुटणार नाही म्हणे झाडाला. कसा खर्च करता? पचारे साहेब आले होते, हा. त्यांनी बघितलं होतं. हे का? हा. लोक म्हणे हे तर आता मी म्हटलं भाऊ आपण 30,000 रुपये घेतले, पराठीचे कपाशी होते याच्यात, तर हा पण बकऱ्या होत्या त्याच्यात 50-60. हा हा. म्हटलं आता नुकसान होते तर आता काही टेन्शन नको आता झालंच आहे. जे होणार ते होणार म्हटलं. मग आम्ही त्याची कटिंग केली त्याच पिरियडमध्ये. पहिले पण लोकांची लोक कसे आहे, पहिले कटिंग करतात आणि मग तळणीवर सोडतात. बरोबर. आम्ही पहिले तळणीवर सोडलं. हा. थोडाफार माझा ऍग्रिकल्चर डिप्लोमा झालेला आहे आणि मी इच्छुक माणूस आहे गावातला, माझ्या कुटुंबातला गावातला. आणि तुम्ही इच्छुकच आहे, तुम्ही म्हणून हा शोध लावला. आणि इच्छुक माणूस काहीतरी शोध लावतो आणि इच्छुक जर भेटला तर लोकांचं कल्याण होतं. काहीतरी वेगळं करून पाहिजे. काय म्हणजे एकंदरीत तुम्हाला झालेले बदल काय वाटतंय? चांगले जबरदस्त बदल आहे. याच्या अगोदर म्हणजे असं वाटत नव्हतं का मला काय एवढी फूट नव्हती निघाल, बरोबर बरोबर. एवढी चौडी पत्ती निघाल बगीच्याला. याच्या अगोदर माझा मोठाही बगीचा होता, मी पाहिलेला आहे, पण मला शिक्षणच मिळालं नाही. हे तुम्ही आता रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढण्यात तयारीला लागा. खूप जणांचं वापरलं आम्ही, हा खूप जणांचं, पण अजून रिझल्ट भेटला नाही. बरोबर समोरचा जे करायचं आहे आपल्याला त्याच्यात पण कन्फ्युज करून टाकतात लोक. बरोबर आहे. त्याच्यानं आम्ही काही एका फोर्स घेत नाही. बरोबर. येऊन हा हा हा. हे करायचंय ते करतो. बरोबर. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कन्फ्यूज करणाऱ्या माणसाकडे नाराज होण्यापेक्षा आहे ना त्याचे चॅलेंज स्वीकारा. तुमच्याकडं 100 नंबरी सोनं आहे ना, तुम्ही कुठल्याही जाळात घाला नाही तर कुठेही घाला, सांगा कुठे घालाय त्या जाळात. काम करण्याला दोघे मागं पुढे पाहत नाही, त्याबद्दल काही वाद तो आता समाधानी आहे. हो, नाही अजून तरी पण समाधानी होऊ नका. रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढा, तेव्हा समाधानी व्हा. चर्चा झाली पाहिजे. शेती मी नेहमी सांगतो प्रत्येक आमच्यासारखे शेतकऱ्याला. कास्तकार तुझ्या घरी आले पाहिजे. हा. आणि का हो? शेती अशी करा, शेती अशी करा की तुमचा काय म्हणतात ना, आपल्या पुत्र कसा पाहिजे असा गोंडा पाहिजे, त्याचा झेंडा सर्व दूर त्यांच्या कृषीमध्ये बजला पाहिजे. तसं तुम्ही शेती अशी करा की तुमच्या बागेची चर्चा पूर्ण तालुक्यात झाली पाहिजे. कमीत कमी तालुक्यात तुमची चर्चा झाली पाहिजे अशी बाग पिकवा. कळलं का श्रीदेव? हा, बाप लेक जर एकत्र मिळून जर कामाला लागले तर काही पण करू शकता की नाही? करा.
बाकी सर्वांचे खूप धन्यवाद. शेती करूया आनंदाने. जय श्रीवाजे जय श्रीराम. राम सरांतर्फे इथं आलेल्या सर्व शेतकऱ्यांचंही मी अभिनंदन करतो आणि राम सरांसाठी 2 शब्दात व्यक्त करतो. जो जीते हैं खुद के लिए वो कभी जीते ही नहीं, जो जीते हैं खुद के लिए वो कभी जीते ही नहीं, और जो जीते हैं दूसरों के लिए वो कभी मरते ही नहीं, वो कभी मरते ही नहीं. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय श्रीवाजे जय श्रीराम. तुम्ही आम्हाला मरून देत नसता.